आज ह्या खोलीतलं साहित्य बाहेरच्या खोलीमध्ये शिफ्ट केलं होतं. त्याच्यामुळे इथे इतके सगळे कपडे सगळीकडे पसरलेले होते, की हे बघूनच मला असं झालं होतं, की अरे बापरे! आता हे सगळं कधी आवरायचं? पण आता ह्या खोलीमध्ये बेड, बाळाचा पाळणा वगैरे येणार होता. त्याच्यामुळे आम्हाला जागा करावीच लागणार होती. त्याच्यामुळे मग इथलं सगळं आवरायचं होतं. हे सगळं आवरत असताना आमच्या काकूंनी शेजारच्या छान अशी मला इडली सांबार चटणी आवडते म्हणून आणून दिली होती. ती आधी खाऊन घेतली आणि मग त्याच्यानंतरच नाश्ता, स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर निवांत ही खोली मी आवरून घेतली. जसं जमेल तसं आवरण्याचा प्रयत्न केलाय. छान अशी खोली आवरून झाल्यानंतर छान वाटत होतं. सुरुवातीला असं झालं की कधी आवरायचं? त्याच्यानंतर मी जे ड्रेस ऑनलाईन मागवले होते त्यातला एक ड्रेस तर मला हा व्यवस्थित रेड कलरचा आला होता. पण जो दुसरा ड्रेस होता तो एक्सचेंज करण्यातच जवळ-जवळ 8-15 दिवस गेले होते. तर तो दुसरा ड्रेससुद्धा आज आला होता. म्हटलं तो बघावा कसा दिसतोय, तर हा असा ड्रेस होता कलर. तर ह्याला सुद्धा नॉट आहे. दोन्ही ड्रेसला नॉट आहेत आणि दोन्ही ड्रेसला झिप असल्यामुळे ते प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. कम्फर्टेबल वाटतात दोन्ही ड्रेस आणि हॉस्पिटलला वगैरे घालून जायला बरे वाटतात म्हणून मग 2 ड्रेस सध्या मी मागवलेले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 7व्या महिन्यातलं सोनोग्राफी आणि रुटीन चेकअप होतं म्हणून आज आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.